छान अशी तयार होऊन निघाले हळदी कुंकाला. तर पूर्ण महिना हळदी कुंकाच जाणार आहे आपला. तर मी अमृताच्या घरी आले, तिची क्यूट ही अनुश्री, त्यानंतर छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि मी गेले. भरपूर अशा बायका होत्या हळदी कुंका आलेल्या आणि मग ते लाडूला जाते वेळेस ना थोडंसं गुडघ्याला पडल्यानंतर लागलं होतं. तर इथे समर्थ आणि सम्राट दोघंही आंटीला दाखवत होते की मला इथं लागलंय. तर त्यांच्या दिदीनं मसाला दूध घेऊन आले सगळ्यांसाठी आणि खरंच 1-1.5 तास कसा वेळ गेला कळलं सुद्धा नाही गप्पा मारण्यात. आणि छान असं मुलं सुद्धा या ठिकाणी खेळत होती. त्यानंतर मग हळदी कुंकू केलं आणि वाण त्याने साडीला मॅचिंग असा दिला. तर खूप छान असा अमृताचा स्वभाव आहे. तिलाही 3 मुले आहेत आणि मेन म्हणजे तिचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. अमृता क्षीरसागर तुम्ही सर्च केलं तर तिचं चॅनल युट्यूबला येऊन जातं. अनुश्री सोबत तिचा डीपी आहे चॅनलला. आणि पाया पड नको म्हणत तरी पाया पडले आणि मी मजाक मध्ये आशीर्वाद सुद्धा दिला. तर खूप छान आमचे गेले 1-1.5 वर्ष झालं फ्रेंडशिप आहे. आणि त्यानंतर मग आम्ही फोटो सुद्धा काढले. इतके क्यूट तिच्या 2-3 मुली आहेत ना, खरंच खूप छान असा 1-1.5 तास वेळ कुठे गेला समजलं सुद्धा नाही. आणि जेव्हा मी हे हळदी कुंकू ठेवेन ना, तेही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. आणि घरी आले, मग बांगड्या हे काढून ठेवल्या अगोदर आणि लागले स्वयंपाकाला. आहो गावाकडून निघाले होते, तर येईपर्यंत स्वयंपाक करून मला परत दूध सुद्धा तापवायचं होतं. तर या ठिकाणी मी चपात्या केल्या, वांग्याची भाजी आणि चपात्या. तर अगदी कमी तेलातल्या मी चपात्या करत होते आणि खरंच आज मी इतकी थकली होती ना, कारण मी सकाळी पण हळदी कुंकाला बाहेर गेले होते आणि त्यानंतर हे संध्याकाळी हळदी कुंकू, घरातले काम, 2 मुलं. आता खरंच माझ्या खूप जीवावर आलं होतं. नाहू म्हणत होते आपण बर्थडे सेलिब्रेशन केलं नाही, बाहेर जेवायला जाऊ. पण नको म्हणलं, आता 9-9:30 वाजलेत आणि कुठं बाहेर जेवायला जायचं. मी घरी स्वयंपाक करते, तुम्ही लवकर या, असं मी त्यांना म्हटलं.